नमस्कार मंडळी, तो माझा मित्राचा आजचा म्हणजे 28 जानेवारीचा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला इथे कालचंच थोडंसं दाखवलेलं आहे. हॉस्पिटलमधून फोन आलेला असतो अर्णवला आणि त्यांनी सांगितलेलं असतं की तुमची बहीण आणि बायको इथे ॲडमिट आहे आणि आता तुम्ही लवकरात लवकर या. यानंतर अर्णव जो आहे तर तो आता मामांना फोन लावतो आणि मामांना म्हणतो की मामा KP हॉस्पिटलला तू लवकरात लवकर पोच. मामा तिकडून म्हणतात काय झालं आहे, तर अर्णव सांगतो की आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. मी सिंदूर आणि अंजलीच्या मध्ये होत्या ना तिथे, तर त्यामुळे तू लवकरात लवकर पोच. तर मामा म्हणतात की हो पोचतो मी. वल्लरी म्हणते काय हो काय झालं. आजी म्हणत असतात काय रे काही टेन्शन आहे का. तर मामा म्हणतात अगं आई अंजली आणि ईश्वरीच्या कारचा ॲक्सिडेंट झाला आहे. आता हे ऐकल्यानंतर तर आजी एवढ्या घाबरतात की डायरेक्ट खालीच बसतात. त्यांना हा सगळा धक्का सहनच होत नाही. आता वल्लरी आणि आकाश आजीला सांभाळत असतात. इतक्यात वल्लरी म्हणते अंजली कशी आहे, तिला काही लागलं नाही आहे ना. मामा म्हणतात मला फार काही डिटेल्स माहीत नाही आहेत, पण आपल्याला ताबडतोब हॉस्पिटलला निघायचं आहे. आकाश म्हणतो मी लगेचच गाडी काढतो आता आणि म्हणतो की आजी तू इथेच थांबा, तू नको येऊ. आता त्यावरती आजी म्हणतात नाही मी येणारच, मला कळायलाच हवं की त्या दोघी कशा आहेत ते. मामा म्हणत असतात अगं आई, पण आजी म्हणतात नाही चला रे चला आपण लवकर. आता हे तिघंजण हॉस्पिटलला जाण्यासाठी निघतात. इकडे आपण पाहतोय की अर्णव हॉस्पिटलमध्ये पोचतो आणि म्हणतो मला इथून फोन आला होता की माझी वाईफ आणि अंजली भोसले त्या ॲडमिट आहेत, तर त्या कुठे आहेत. तर ते रिसेप्शनिस्ट म्हणते की त्यांना स्पेशल वॉर्डमध्ये ठेवलेलं आहे, तुम्ही इथून राईटला जा. आता अर्णव अतिशय धावत पळत येतो की ती स्पेशल वॉर्ड कुठं आहे हे पाहून, आणि तिथे त्याला त्याची अंजली ताई जी आहे तर ती त्याला एके ठिकाणी दिसते. आता अर्णव खूप धावत पळत आलेला असतो आणि आता तिथूनच सुरुवातीला तर तो काचेमधून पाहतो की त्याची बहीण की ही जी अंजली आहे तर ती कशी बेडवरती झोपलेली आहे. आणि हे सगळं पाहून अर्णवला खूप दुःख होत असतं आणि वाईटसुद्धा वाटत असतं. अंजलीवरती आत उपचार चालू असतात. नर्स वगैरे सगळे आतमध्ये असतात आणि अर्णव अचानक दरवाजा उघडून आतमध्ये जातो. आता तिथल्या नर्स वगैरे म्हणत असतात की अहो तुम्ही इथे कसे काय आला, त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, तुम्ही इथे येऊ शकत नाही, तशी परमिशन नाही आहे. आणि अर्णव तर नर्सही ऐकत नसतो. माझी ताई म्हणून ताईला बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आता त्या नर्स त्यांना अर्णवला खूप रागावतात. आता अर्णव अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवतो. आता नर्स म्हणते की ताई सर प्लीज तुम्ही इथून जावा बरं बाहेर, असं काही नर्स सांगत माझ्यामुळं झालं, मीच जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला, मी तुला एकटीला का पाठवलं गाडीतून का, असं अर्णव स्वतःशीच बोलत असतो. आणि आपण पाहतो की अर्णव तरडायला लागलेला असतो, असं डोक्यावरती वगैरे हात ठेवून घेत असतो आणि अर्णवला अत्यंत दुःख झालेलं असतं. आणि आपण पाहतो की इतक्यातच आता हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर येतात. आता डॉक्टर आल्यानंतर डॉक्टरांना अर्णव विचारतो की डॉक्टर माझी ताई कशी आहे, ती कशी आहे, ती बरी आहे ना, तिला काही होणार नाही ना, तिच्या पोटामध्ये बाळ आहे, शी इज ओके. त्यावरती त्या डॉक्टर मॅडम म्हणतात की हे बघा काळजी करण्यासारखं काही नाही आहे, तुम्ही प्लीज पहिल्यांदा शांत व्हा. ॲक्सिडेंटमुळे त्यांना थोडासा मानसिक धक्का बसलेला आहे, त्यांच्या काही टेस्ट आम्ही केलेले आहेत, त्याचे रिपोर्ट येतीलच, त्यानंतरच आम्ही लाईन अप ट्रीटमेंट ठरवतो. अर्णव म्हणतो ऑल राईट, पण आता त्यावरती त्या डॉक्टर म्हणतात हो तर प्रेग्नेंट आहेत म्हणून आम्ही त्यांची जास्त काळजी घेतो आहे, आम्ही त्यांची सोनोग्राफीसुद्धा केलेली आहे आणि थँकफुली बाळाला काहीसुद्धा झालेलं नाही, असं आता डॉक्टरांनी सांगितल्यानंतर अर्णव शांत होतो थोडासा आणि म्हणतो की डॉक्टर थँक्यू सो मच. त्यावर त्या डॉक्टर मॅडम म्हणतात थँक्यू मला म्हणू नका, ज्या माणसाने त्यांना इथं वेळेवर पोचवलं ना त्या माणसाला थँक्यू म्हणा पहिल्यांदा, नाहीतर 1 मिनिट जरी उशीर झाला असता ना तर खूप कॉम्प्लिकेशन झाले असते, असं आता डॉक्टर मॅडम सांगतात. आणि पुढे म्हणतात बाळ किंवा आई यामधून एकाचीच निवड करण्याची वेळ तुमच्यावरती आली असती, बट नाव यू डोंट वरी ओके. असं मामासुद्धा म्हणतात सांगणार डॉक्टर काय म्हणाले. अर्णव म्हणतो काही नाही डॉक्टर म्हणाले सगळं ठीक आहे, नॉर्मलसुद्धा आता रिपोर्टसुद्धा नॉर्मल आलेले आहेत, काही काळजीचं कारण नाही आहे. आता वल्लरी म्हणते आणि बाळ सुखरूप आहे ना, तर अर्णव म्हणतो बाळसुद्धा ओके आहे मामी, काळजी करू नका. आता सगळ्यांना जरा बरं वाटतं की काही नाही झालेलं म्हटल्यानंतर. आणि आपण पाहतोय की आजी म्हणतात आणि ईश्वरी, आता ईश्वरी म्हणल्यानंतर आता कुठे अर्णवच्या लक्षात येते की ईश्वरीसुद्धा होती म्हणून. आता अर्णव म्हणतो नर्स यांच्यासोबत एक पेशंट एक लेडीज होती ती कुठे आहे. आता त्या नर्स जे आहे तर ते म्हणतात हो आता त्या ठीक आहेत, आता उलट त्यांनीच यांना गाडी चालवत घेऊन आला. तर अर्णव म्हणतो वाट त्यांनी आता गाडी चालवली, तर ते नर्स म्हणतात हो त्यांनीच गाडी चालवत या पेशंटला इथेपर्यंत घेऊन आल्या म्हणून. आता हे अर्णव ऐकल्यानंतर अर्णव थोडासा इथे गैरसमजच करून घेतो आणि म्हणतो की कार चालवत आली, पाहिलंच मामा किती हट्टी ती मुलगी आणि किती आगाऊपणा करते ती. आणि पुढे म्हणतो की काय गरज होती का तिला हे सगळं करण्याची, असा आता अर्णव वेगळाच अर्थ काढतो आणि चिडवतो आणि चिडलेला असतो स्वतः एकतर की ईश्वरी का गाडी चालवत आली म्हणून. एकतर मी ड्रायव्हर दिलं होतं ना, तरी हे तिला कार चालवायची होती, टाईमपास
तपास करायचा होता, केवढा मोठा ॲक्सिडेंट झाला आता. नाही 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 मामा, चूक ना चूक माझीच आहे, मी तिच्या भरोश्यावर ताईला पाठवलं, ही चूक माझीच आहे. यावर वल्लरी म्हणते माझी तर खात्रीच आहे हे सगळं झालं ना हे ईश्वरीमुळेच झालं आहे असं वल्लरी म्हणत असते. मामा म्हणतात वल्लरी गप्प बस जरा. तर अर्णव मामाच्या सांगावर ओरडतो, काय गप्प बस, काय गप्प बस, मामी बरोबर बोलते, हे सगळं झालंय ना तर ते तिच्यामुळेच झालंय. आगाऊपणा ना इनबिल्टच आहे तिच्यामध्येच आणि ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा इनबिल्टच आहे तिच्यात. बघितलं ना आता काय झालं ते, मी आता तिला ना अजिबात सोडणार नाही. तिच्यामुळे ना आज माझी ताई हॉस्पिटलमध्ये तिने जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या ताईचा. आता आजी सांगत असतात चिंटू शांत हो. तर लगेचच अर्णव म्हणतो नाही आजी, येतात आजी जोरात त्याच्या थोबाडीतच देतात अर्णवच्या. आणि अर्णव आजी जेव्हा तोंडात मारतात ना अर्णवच्या त्यावेळेस सगळेजण आश्चर्याने बघतच राहतात, कारण अर्णव कुणाचं ऐकूनच घ्यायला तयार नसतो. सतत म्हणत असतो की हिनेच माझ्या ताईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, मी सोडणार नाही तिला. आता आजीने मारल्यानंतर मामा तर आई असं म्हणून गप्पच बसतात. अर्णव सुद्धा शांत होतं. पुढे आजी म्हणतात की चिंटू मनातला तिला किती लागलंय ते, तीही बेशुद्ध येणारे अर्णव. आणि आजींच्या डोळ्यातही करत राहता पाणी आलेलं असतं. आणि आजी म्हणतात की तू असा विचार का नाही करत आहेस की तिला गाडी चालवता येत नसताना सुद्धा ती स्वतःहून गाडी चालवत अंजलीला इथपर्यंत घेऊन आली. मी याचा अर्थ काय असेल, अरे तिच्या जीवाला सुद्धा धोका होत असणार आहे तरीसुद्धा ती आली ना. पण तिने फक्त अंजलीचा आणि तिच्या पोटातल्या होणाऱ्या बाळाचा विचार केला, आजी असं सांगत असतात. आणि पुढे म्हणते आजी पुढे म्हणतात की आपल्याला कोणीतरी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल म्हणून जर का ती रस्त्यावर वाट बघत बसली असती ना तर तू हे असे आरोप केले नसतेस तिच्यावरती चिंटू. आणि पुढे म्हणतात की आज अंजली आपल्यामध्ये आहे ना तर ती फक्त आणि फक्त ईश्वरीमुळे आहे असं आजी म्हटल्यानंतर अर्णव गप्पच असतो. आणि आजी म्हणतात आणि तू तिची साधी तुझी शत्रू नाही आहे तुझी असं म्हणल्यानंतर आजी अशा बोलतात तेव्हा आजीसुद्धा खूप भावूक झालेल्या नसतात. आता आजी म्हणतात कधीही पेटणार नाही, तितके उपकार केले तरी तिने आपल्या सगळ्यांवरती. आणि तू तिचे आभार मानण्याऐवजी तू तिलाच दोष देतोय, वाटेल ते बोलतोयस असं आजी म्हणत असतात. आपण पाहतोय की आता ईश्वरी पूर्णतः बेशुद्ध असते, म्हणजे डोळे तिचे बंद असतात आणि आजी शेजारी रडत असतात की चिंटू हे सगळं तुझं वागणं चुकीचं आहे म्हणून. आणि आता आजी थोडा वेळ शांत होतात आणि त्यानंतर म्हणतात की बघ चिंटू बघ. आणि पुढे म्हणतात की जर का तुला जमलं ना तर जरासा विचार कर आता असं आजी म्हणतात आणि तिथून निघून जातात. आता आजी निघून गेल्यानंतर अर्णव एकटाच त्या रूममध्ये असतो. आपण पाहतोय आजी बाहेर गेल्यानंतर अर्णवला आता ईश्वरीची आठवणी आठवत असतात आणि म्हणत असतो की तिच्या आईला तो कसा बोललेला असता आणि त्यानंतर ईश्वरीला तो काय काय बोललेला होता. आत्तापर्यंतच्या सगळ्या आठवणी जे आहेत तर त्या अर्णवला आठवत असतात. आणि ईश्वरीला म्हटलेला की तुझ्यासाठी हे लग्न म्हणजे बळजबरीचं लग्न आहे ना, तुझ्यासाठी हे कधी लग्न नव्हतंच ना, मग आता इथून पुढे ह्या प्रेम नसलेल्या लग्नातच तुला आयुष्यभर राहावं लागेल असं अर्णवने तिला बोललेलं असतं. आणि हे सगळं काही जो आहे तर ते अर्णव आठवत असतो. आता अर्णव तिथल्या स्टूलवरती बसतो आणि आता ईश्वरीला म्हणत असतो की का आहेस तू, अरे नक्की कशी आहेस तू, कोण आहेस तू, हे सगळं आता तो ईश्वरीशी बोलत असतो. आणि म्हणतो की खूप त्रास देतात ग मला तुझ्या आठवणी. आणि म्हणतो की मला तर मनातून तुझं खूप राग येतोय, पण माझ्या मनात आहे ना तुझ्याबद्दल तेवढं प्रेमही आहे असं आता अर्णव कबूल करतं. आणि हे सगळं तो अडकळत बोलत असतो. आणि आता आपण पाहतोय की अर्णव म्हणतो की मला ना तुझ्याबरोबर नक्की कसं वागायचं ना तर ते कळतच नाही आहे. ताईचा जीव वाचवलास तू आणि ज्या मुलीने माझा ताईचा जीव वाचवला ना तर त्याच मुलीवरती मी डाऊट घेतला आहे असं अर्णव म्हणत होता. आणि आता अर्णव थोडासा रडायला लागतो आणि म्हणतो की याचं खरंच खूप गिल्ट आहे माझ्या मनामध्ये असं अर्णव म्हणत असतो. अर्णव म्हणतो की ज्या बाईमुळे माझ्या आईचा मृत्यू झाला, ज्या बाईमुळे माझ्या आईचा जीव गेला त्याच बाईची मुलगी आहेस तू. आणि म्हणत असतो की अर्णव पुढे म्हणतो की मग अशा मुलीवरती डाऊट तर येणारच ना, कशावरून तुम्ही दोघींनी मिळून हे सगळं प्लॅन केलं नसेल असं अर्णव म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की तू अशा अवस्थेत तू पडली आहेस ना तर तुला इतकं लागलं आहे तरीसुद्धा मी तुझ्यावरतीच डाऊट घेतो आहे असं तुला वाटत असेल ना. अर्णव म्हणत असतो की मला हे का कळत नाही की मी तुझ्या डाऊट का घेतो आहे म्हणून, की आपलं जातं काय आहे मला ना काहीच समजत नाही असं काही अर्णव बोलत असतो. आणि पुढं म्हणतो की नक्की काय नाव द्यायचं आपल्या नात्याला. आणि म्हणतो की मला खरंच कळत नाही. आता हे सगळं बोलत असताना अचानक ईश्वरी शुद्धीवर येते. अर्णव तिथंच बसलेला असतो. आणि आता आपण पाहतो की अर्णव आता तिथून उठून बाहेर जावं असं म्हणून तो उठून बाहेर जायला निघतो. इतक्यातच शुद्धीवर आलेली ईश्वरी त्याचा हात पकडते अर्णवचा. आणि अर्णवच्या लक्षात येते की आता ईश्वरीला शुद्ध आली म्हणून. आणि आता पुढे पहा
आता अर्णवचा हात पकडून ईश्वरी म्हणते, फिलहाल थँक्यू म्हणणार ना तरी चालेल. असं म्हणल्यानंतर अर्णव मागे वळून बघतो आणि पुन्हा तिथल्या स्टूलवरती बसतो. आता ईश्वरी म्हणते की आपल्या नात्याला काय नाव द्यायचं असं अर्णवलाच ती विचारते आणि पुढे म्हणते की हे नंतर ठरवूयात. आता असं म्हणल्यानंतर अर्णव काही एक शब्दही बोलत नसतो. तो फक्त ईश्वरीकडे पाहत असतो आणि ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. आता अर्णव फक्त थँक्यू एवढंच बोलतो आणि थँक्यू सो मच असं म्हणून गप्प बसतो. आता ईश्वरी लगेचच म्हणते की सर जे मनामध्ये आहे ना तर त्याला ते लपवून ठेवू नकात असं ईश्वरी म्हणत असते आणि पुढे म्हणते की सर तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय म्हणजे माझे जुने अर्णव सर कुठेतरी जिंदा आहेत असं आता ईश्वरी म्हणत असते. अर्णव फक्त तिच्याकडे बघतो, तिला काही बोलत नाही. आता ईश्वरी म्हणते की सर राग बाजूला ठेवा आणि विचार करा सर. आता असं म्हटल्यानंतरही अर्णव काही विचार करणाऱ्यातला नसतो. असं म्हणल्यानंतर अर्णव उठून तिथून निघून चाललेला असतो. आता ईश्वरीच्या हातातून हात सोडतो आणि तो पुढे निघून जातो. ईश्वरी बराच वेळ ती त्या हाताकडेच पाहत असते आणि आपण आता नंतर बाहेरचा सीन पाहतोय. मामा म्हणत असतात, आजी म्हणाल्या असतात अरे पण ईश्वरीच्या इकडे बाहेर आजी म्हणत असतात, अविनाश अरे जावई बापूंना कळलंच का अंजलीच्या ॲक्सिडेंटबद्दल? तर मामा म्हणतात अगं हो मगापासून त्यांनाच फोन करतोय पण त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय. वल्लरी म्हणते पण इतका वेळ का फोन स्विच ऑफ येतोय त्यांचा? मामा म्हणतात खरंच गं काही कळत नाही आहे. आता इतक्यातच मामांच्या लक्षात येतं आणि म्हणतात की अरे हो आपण ईश्वरीच्या घरच्यांना कळवलं की नाही कोणी म्हणून असं आकाशकडे बघतात. आता आकाश म्हणतो डॅड मी नम्रता इन्फॉर्म करायला विसरूनच गेलो. मामा म्हणतात करू तिला फोन कर लवकर आणि तिला कळव. तर वल्लरी म्हणते तू तिला फोन करून सांगण्याची काही गरज नाही आणि म्हणते की अहो तुम्ही करा बरं. मामा म्हणतात वल्लरी तू थांब बरं जरा आणि मग आकाशला सांगतात फोन कर बरं तो आकाश पटकन तू ट्राय कर मी जावई बापूंना फोन करतो असं म्हणून आता दोन्हीकडे जातात फोन करण्यासाठी. तिकडे मामा त्या राजेशला फोन करत असतात आणि इकडे आकाश नम्रताला फोन करतो. आता आकाशने नम्रताला फोन केल्यानंतर नम्रताला या सगळ्या गोष्टीची कल्पनाच नसते. ती खुश होते आकाशचा फोन आला म्हणून आणि फोन उचलून लगेच म्हणते हॅलो आकाश सर काय हो आज आपण भेटार होत ना? त्यावरती आकाश म्हणतो की नम्रता एक न्यूज द्यायला तुला फोन केला. त्यावर नम्रता म्हणते काय झाले सर? आता वल्लरीचं पहा सगळं लक्ष जे आहे तर ते आकाशकडेच असतं. आकाश काय बोलतोय तो? आकाश म्हणतो ॲक्च्युली दी आणि ईश्वरीचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्यावरती लगेचच नम्रता घाबरते ना आणि म्हणते काय सर असं कसं काय झालं? आकाश म्हणतो हो पण तू काळजी करू नको त्या दोघी आता आउट ऑफ डेंजर आहे. KP हॉस्पिटल ॲडमिट केलेलं आहे त्यांना. तू तुझ्या आईबाबांना लगेच काही सांगू नकोस त्यांना उगाच टेन्शन येईल ना तर त्यामुळे. आता नम्रता म्हणते हो बरोबर आहे. आता लगेचच आकाश म्हणतो त्यात एकतर तुझ्या बाबांना बरं नाही त्यात हे अजून आणखीन टेन्शन नको. नम्रता म्हणते नाही मी आईबाबांना काहीच सांगत नाही उगीच त्यांना टेन्शन नको म्हणून. पण आकाश सर मला खरंच एक गोष्ट सांगा नक्की त्या दोघांना काही लागलं नाही ना? आकाश म्हणतो टच मी तुझ्याशी खोटं बोलेन का? लगेचच नम्रता म्हणते नाही सर तसं नाही. पण आता आकाश म्हणतो डोंट वरी मी आहे इथे तू ये लगेचच. आता असं म्हटल्यानंतर नम्रता ओके म्हणून फोन ठेवते. आता आपण पडतोय पुढच्या सीनमध्ये नम्रता हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते. आता नम्रता म्हणतो लगेचच नम्रता म्हणते आकाश सर. आकाश मागे वळून बघतो. लगेचच वल्लरी म्हणते आली ही दळबद्री हिला तर नसतं तिथंच फक्त आकाशच्या समोर नाचायचं असतं असं काहीतरी वल्लरी फारच वाईट बोलते. आता नम्रता म्हणत असते आकाश सर इशू कशी आहे आणि अंजली ताई दोघीही कशा आहेत? आता आकाश म्हणतो रिलॅक्स दोघीही आता आउट ऑफ डेंजर आहेत पण ती अजून शुद्धीवर आलेली नाही आहे. आता नम्रता रडत असते. वल्लरी रागाने तिच्याकडे बघत असते. आजी आणि मामा दोघी तिथेच असतात. आता इतक्यातच पाठीमागून अर्णव येतो. आता अर्णव आल्यानंतर नम्रता म्हणते जिजू इशू कशी आहे? तर अर्णव म्हणतो शी इज ऑल राईट काळजी करू नकोस. असं म्हटल्यानंतर आपण पाहतोय की आता मामा जे आहेत तर ते अर्णवला इशारा करतात की आजीशी बोल म्हणून आणि तिच्याशी माफी माग म्हणून. कारण मग अशी अर्णव खूपच अग्रेसिव्ह झालेला असतो आणि ईश्वरीबद्दल तो खूपच वाईट साईट काहीतरी बोललेला असतो म्हणून आजीने चक्क तिच्या थोबाडीतच दिलेली असते. आणि आता आपण पाहतोय की अर्णव आजीजवळ येतो आणि असा खाली पायावरती बसतो आणि आजीचा हातात घेऊन आजीला म्हणत असतो की आजी आय एम रिअली व्हेरी सॉरी. आजीसुद्धा त्याच्याकडे बघत असतात आणि आजी आता अर्णवच्या गालावरून हात फिरवतात कारण त्यात तिची ही चूक नसते असं आजींना वाटतं ना. कारण तोही बरोबर आहे रागाच्या भरात आणि अंजलीच्या प्रेमापोटी तो असं हे सगळं बोलून गेलेला असतो. आणि आपण पाहतोय की आता पुढे
आजी जी इथे तिथे एक नर्स येतात आणि म्हणतात की तुमचा पेशंट आता शुद्धीवर आला आहे, म्हणजेच अंजली आता शुद्धीवर आलेली असते. आता मामा म्हणतात चला चला लगेच. नर्स म्हणते एक मिनिट, सगळ्यांनी एकत्र जाऊ नकाच, 1-2 जणच पहिल्यांदा जावा म्हणून. आता आजी आणि अर्णव हे दोघं जण आणि मामा हे तिघे जण सुरुवातीला आतमध्ये जातात. आणि बाहेर आकाश आणि नम्रता एकमेकांशी बोलत असतात आणि वल्लरीला आत पण जायचं असतं आणि या दोघांवरती पण लक्ष ठेवायचं असतं, म्हणून वल्लरी तिरक्या डोळ्यांनी त्यांच्याकडेच पाहत असते. आणि आता आपण पाहतोय की आत गेल्यानंतर अर्णव म्हणत असतो ताई तू ओके आहेस ना? तर अंजली म्हणत असते ईश्वरी कुठे आहे रे? अर्णव म्हणतो ताई तू शांत हो, ती पण ओके, तिला थोडंसं लागलंय. अंजली म्हणते थोडं नाही, तिला खूप लागलं होतं रे, तर ही बिचारीनं आम्हाला वाचवलं. आता अंजली सगळ्या गोष्टी अगदी हळूहळू आवाजात सांगायला लागते. तिथे आजी, मामा आणि अर्णव सगळेजण असतात. आजी म्हणतात रडू नको बाळा, देवाच्या कृपेने तुम्ही सगळेजण सुखरूप आहात. जीवावर बेतलं होतं ते टळलं आणि हे सगळं काही कमी आहे का? अर्णव म्हणतात हो, तू त्रास करू घेऊ नकोस अंजली, शांत हो. वल्लरी म्हणते आणि खरंच देवाची कृपा म्हणून तू आणि बाळ दोघेही सुखरूप आहात. अंजली म्हणते मामी देवाची कृपा तर होतीच ग, पण खरं तर ही ईश्वरीमुळे मी आणि माझं बाळ आम्ही दोघेही सुखरूप आहोत, असं आता अंजली सांगायला लागते. अर्णवला पण आता त्याची चूक त्याच्या लक्षात आलेलीच असते. आणि आता आपण पाहतोय की मामा म्हणतात म्हणजे, तर अंजली सांगायला लागते की म्हणजे जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना आमचा, त्यावेळेस ईश्वरीला कुठून तरी गाडी आणली आणि मला आणि त्या ड्रायव्हर दादांना तिने गाडीत बसवलं आणि इथपर्यंत आणलं रे, असं अंजली सांगायला लागते. आता मामा अर्णव हे सगळं काळजीपूर्वक ऐकत असतात. अंजली म्हणते तिला बिचारीला तर गाडी पण चालवायला येत नव्हते, पण कशी बशी तिने गाडी चालवली. आणि पुढे म्हणते की तिला स्वतःला इतकं लागलेलं होतं, तिला चक्कर येत होती, ती पेलकांडत होती, तरीसुद्धा तिने हिंमत दाखवली आणि तिने आम्हाला गाडीमध्ये घालून हॉस्पिटलला आणलं, असा अंजली रडत हा सगळा प्रकार घरच्यांना सांगते. मामा म्हणतात हो, हे सगळं मला कळालं, नर्सने सांगितलं आम्हाला. आता अर्णव पुढे म्हणतो ताई हे सगळं असं अचानक ॲक्सिडेंट कसा काय झाला? ड्रायव्हरची काही चूक होती का? तर अंजली म्हणते नाही, ब्रेक फेल झाले रे. अर्णव म्हणतो व्हॉट? आता अंजली म्हणते हो रे, ब्रेक फेल झाले, त्यामुळे नंतर ना कंट्रोलमध्ये राहिलीच नाही गाडी ड्रायव्हरच्या आणि मग हे सगळं झालं रे. आता असं म्हणल्यानंतर एकदम अर्णवला धक्काच बसतो ना नक्की काय झालं असेल म्हणून. आणि तू रे माझा मित्राचा आजचा हा भाग इथेच संपतो. आता पुढे आपण पाहतोय की ती नर्स जी आहे तर ती मंगळसूत्र घेऊन येते आणि म्हणते हे तुमचं मंगळसूत्र, सवाष्णबाईचा गळा असा रिकामा असलेला बरा नाही ना दिसत. आणि तिथे हे अर्णवसुद्धा असतो आणि अर्णव हे वाक्य ऐकतो. आणि आता ईश्वरीच्या हाताला लागलेलं असतं, तर मंगळसूत्र घालायला तिला येतच नाही. तर अर्णव म्हणतो की मी घालतो मंगळसूत्र म्हणून, आणि म्हणतो की पहिल्यांदा मंगळसूत्र घालताना तुझी इच्छा नव्हती आणि आता मंगळसूत्र घालताना माझी इच्छा होत नाही. आता ईश्वरी म्हणते तुम्ही पहिल्यांदा माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ती माझी सुटका व्हावी म्हणून, पण आता मला या बंधनात अडकायचं आहे कायमचं, असा ईश्वरी म्हणत असते. आता अर्णव म्हणतो माझ्या आईला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माझ्यासाठी हे मंगळसूत्र म्हणजे फक्त एक काळ्या मण्याचं बंधन आहे, असं अर्णव म्हणतो. आता एवढं तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता पाहूया आणखीन काय होतं ते. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप प्रेक्षक आहे जे रिव्ह्यू तर पाहतात पण चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत, तेव्हा प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.